काही बोलणार आहात का असेच बसून राहणार आहात? काय तुम्ही बिझनेस पर्सन आहात, तुम्ही खूप बिझी असता. आमच्या काका काकूंचं तसं काही नाहीये. आपण संध्याकाळच्या वेळेला त्यांना देवासमोर दिवा लावायचा असतो. आणि मग हळूहळू मला कळायला लागलं की तुम्ही जे काही सांगत होता ते बरोबर होतं. आणि मग हळूहळू मला काही गोष्टी रिअलाइज झाल्या आणि मग राहावलं नाही आणि तडक तुम्हा दोघांना भेटायला इकडे निघून आला. बघ राधिका, मी तुला म्हणाले होते की नाही, अगं साई इथे आल्यानंतर आम्हाला भेटणार नाही असं होणारच नाही. पाणी घे. कसा आहेस बाळा? मी बरा आहे आई. झालं तुमचं बोलून? आता या पलीकडे तुमची काय अपेक्षा आहे सांगाल का? तुम्ही काय बोलताय मला खरंच कळत नाहीये. म्हणजे अजूनही मला तुमच्या बोलण्यावरती विश्वास नाही बसत आहे. असं वाटतंय की कोणीतरी बिझनेस डील करायला आलाय. नाही, तुमच्या शब्दांवरती आम्ही का विश्वास ठेवावा? तुम्ही आई बाबांना भेटायला आलाय का एखादी बिझनेस डील करायला आलाय? आपण एखादी बिझनेस डील करायला जाताना प्रॉफिट अँड लॉसचा विचार करतो, टर्म्स अँड कंडिशन्सचा विचार करतो. तसंच तुम्ही एवढ्या सगळ्याचा विचार करून इथे आलाय असं वाटतंय. यांनी इतका विचार नसता केला. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे जे काही हवंय ते सगळं दिलंय यांनी. कधीच कुठल्या गोष्टीचा विचार केला नाही. न मागता सगळं मिळालंय. आत्ताही हे तुम्हाला न मागता आशीर्वाद देतातच आहे. मग तुम्ही इतका वेळ कुठल्या गोष्टीचा विचार करत होता? का तुम्हाला वाटते तसं काही नाहीये. मला खरंच माझ्या वागण्याचा पश्चाताप झालाय. मला नाही वाटत तुम्हाला पश्चाताप झाला. पश्चाताप या शब्दाचा अर्थ तरी कळतोय का तुम्हाला? जर तुम्ही आधीच तुमची ग्रीन कार्ड होल्डर इमेज जी आहे ना ती सोडून इथे आला असतात, आई बाबांना भेटला असतात, त्यांचे आशीर्वाद घेतले असते आणि मग माझ्याशी बोलायला, माझ्या बरोबर डील करायला आला असतात ना, तर हे मी मानलं असतं. इथे तसं काहीच दिसत नाही. मला अजूनही असं वाटतंय की यांच्या मुलाच्या ऐवजी एखादा बिझनेस पर्सन आलाय डील करायला. तुम्हाला वाटतंय तसं काही नाहीये. खरंच तसं नसतं ना. तर काकूंनी तुम्हाला जेव्हा विचारलं की कसं आहेस बाळा, तेव्हा तुम्ही सुद्धा तुमच्या आईची चौकशी करायला हवी होती. मला खरंच माझी चूक कळली आहे आणि त्यासाठी मी मनापासून तुझी माफी मागतो आई. आय एम सॉरी. बाबा, मला माफ करा. हे चुकलो. आय एम सॉरी बाबा. ऍक्च्युली अमृता म्हणजे माझी बायको प्रेग्नंट आहे. काय? आमची सून प्रेग्नंट आहे हे तू आम्हाला आत्ता सांगतोयस? बाबा हो, मी इथे आलो ही गोष्ट तुमच्यापासून लपवली होती. तर मग ती प्रेग्नंट आहे हे कसं सांगणार ना? मी जेव्हा तुम्हाला भेटून हॉटेलवर गेलो तेव्हा
मला घरून फोन आला. तिच्या प्रेग्नन्सीमध्ये खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत आणि तिला ऍडमिट केलंय. तेव्हा मला माझ्या बाळाची खूप काळजी वाटली. खूप अस्वस्थ झालो मी. आणि तेव्हा मला रिअलाइज झालं की माझ्या अजून जन्मालाही न आलेल्या बाळाबद्दल मला एवढी काळजी वाटते तर माझ्या आई बाबांना माझ्याबद्दल काय वाटत असेल. आणि त्या पॉइंटला मला माझ्या वागण्याचा खूप पश्चाताप झाला आणि लगेच या दोघांना भेटायला इकडे निघून आलो. आई बाबा, तुम्ही आता इथे नाही राहायचं. तुम्ही माझ्यासोबत अमेरिकेला येत आहे. असं समजा की मी तुम्हाला घ्यायला चाल. मी ऑफिसमध्ये सांगून तुमच्या विजाची अरेंजमेंटही केली आहे. हा, म्हणजे राधिका म्हणते ते खरं आहे. तर म्हणजे तुझ्या बायकोच्या मदतीला कोणीतरी पाहिजे म्हणून तू आम्हाला दोघांना घेऊन चाललायस. तर नाही बाबा, खरंच असं काही नाहीये. तुझ्या बोलण्यावरून तर तसंच वाटतं. मॅम, आता तुम्हीच मला मदत करू शकता. मी सगळंच गमावून बसलोय. माझ्या आतापर्यंतच्या वागण्या बोलण्यामुळे मी माझ्या आई वडिलांचा विश्वासही गमावून बसलोय. आता तुम्हीच त्यांना समजावू शकता. हे पहा, त्यांच्या मनात माझ्याबद्दल काही शंका असतील तर हरकत नाही. त्यांनी माझ्यासोबत यायलाच पाहिजे असंही काही नाही. पण आता जोपर्यंत ते मला माफ करत नाहीत तोपर्यंत मी इथून जाणार नाही. का बास झालं बरं. आता फार ताणू नका. कोणी चुकलं तर त्याला सुधारण्याची आपण एक संधी देतो की नाही. साई प्रसाद तर तुमचा मुलगा आहे. त्याच्या लहानपणी त्याच्याकडनं कुठली चूक झाली तर तुम्ही सावरून घ्यायचा, माफ करायचं ना. मग आता तसंच कर. हे दिवस त्याच्यासाठी तुम्ही तळमळताय. आज तो परत आलाय. हे पहा, आता त्याच्यावरती रागवू नका. मग आता त्याला जवळ घ्या आणि मोठ्या मनानं माफ करा. काकू, बाबा, काका, त्याबद्दल खूप काही ऐकून आहोत बरं आम्ही. हो ना, एकही सण किंवा उत्सव असा गेला नाही ज्या दिवशी दोघांनी तुझी आठवण काढली नाही. अरे तुझ्या बाबतीत एकही गोष्ट अशी नाही जी या दोघांनी आम्हाला सांगितली नाहीये. आज पहिल्यांदाच मला माझं घर भरल्यासारखं वाटतंय. वाटणार ना हो, वाटणारच. तुमचा लेक घरी आला आहे. आणि तू लहानपणी काय काय उद्योगधंदे केले त्याचा तुला विसर पडला असेल. आम्ही आता खडा माहिती देऊ शकतो. हा अरे मगापासून आम्हीच बडबड करतोय, तू काहीतरी बोल ना. हा? मी काय बोलणार. अरे तुझ्या अमेरिकेबद्दल सांग काहीतरी. तिकडचं जगणं, तिकडचं वागणं, म्हणजे काय ते ऐकून सुद्धा आम्हाला कौतुक वाटेल. हो ना. मी खरं सांगू का, मला माझ्या तिकडच्या लाईफस्टाईल पेक्षा तुमची हीच लाईफस्टाईल जास्त कौतुकाची वाटते. तिकडे असताना मी खूपदा विचार करायचो, आई बाबा इथे कसे राहत असतील, एकमेकांना कसं सांभाळत असतील. पण आता कळलं ना की आम्ही इथे कोणीही एकटे नाही. अरे हा आमचा सगळा परिवार आहे. कोणालाही काहीही मदत लागली ना तरी आम्ही सगळेजण एकत्र येतो. तू इथे नव्हतास ना म्हणून तुला सांगते. अरे आम्हाला 2 मुली पण आहेत. राधिकाची तर तुझी ओळख झालीच आहे आणि आता रेवती येईल, तिच्याशी पण ओळख करून देते. नातवंडांबद्दल सांगा ना. हो, आम्हाला 3 नातवंड आहेत. ह्यांचा नातू अथर्व, हा. हा, आणि नानींची नात आहे सान्वी, आणि रेवतीची मुलगी नेहा. हो, आणि ती दोन्ही नातवंड एकत्र आल्यावर असा जो काय गोंधळ घालतात. आवरत नाही कोणाला. त्यांना आवरायला इकडे 3 आज्या 3 आजोबा आहेत तरी पण नाही.
त्यांच्या आयाला फोन करून बोलून घ्यावं लागतं मग. त्यात तुमचे बाबा सोसायटीचे सेक्रेटरी. जरा काहीतरी खुट्ट झालं सोसायटी की लगेच मीटिंग बोलवलीच म्हणून समजायचं. मला तर डाऊट आहे. नाही म्हणजे मीटिंग लावण्याच्या आधी खरंच काही घडलं असायचं की टाइमपास म्हणून महाजनी मुद्दाम मीटिंग लावतात. नाही वसंतराव, नाही. ज्या वेळेला तत्वाचा प्रश्न येतो ना त्याच वेळेला मीटिंग लावली जाते. हो. भाऊजी, अहो थट्टा करताय तुमची. तुम्ही मनावर काय घेताय एवढं? नाही हो, आमच्या चिरंजीवांचा उगाच गैरसमज व्हायचा. आपला बाप अजूनही कटकट्या आहे असं समजायचा. मग त्यात काय खोटं आहे? आई, तुम्ही बरं, मी काय म्हणतो महाजनी, तुमच्यामध्ये आणि तुमच्या मुलामध्ये आधी काय झालं त्याची आता चर्चा कशाला? देर आहे, दुरुस्त आहे असं म्हणायचं आणि मग पुढे चालत राहायचं बस. काय हो? अगदी बरोबर. म्हणजे अहो म्हणजे कसं आहे, तुमच्या मुलाला चूक कळलेली आहे. आता तो छान घ्यायला आला अमेरिकेसाठी, तर तुम्ही जायला हवं ना. नाही हो, ते अमेरिकेचं नाही जमायचं मला. आणि तिथे गेल्यावर मला काही कामं पण नाही झेपणार आता. हो ना, त्यापेक्षा आम्ही इथे आहोत ना, तेच बरं आहे. हो. आधीच त्याच्या डोक्याला एवढा ताप आहे, त्यात आमची अडचण कशाला? आई, आम्हाला तुमच्या कामाची नाही आधाराची गरज आहे आणि म्हणून मी तुम्हाला यायचा हट्ट करतोय. अहो एवढा आग्रह करतोय तो, तर जा ना तुम्ही. हो पण ठीक आहे, काही दिवसांसाठी तरी या, तुम्हालाही बरं वाटेल आणि तुम्ही सोबत आहात म्हणून आम्हाला बरं वाटेल. प्लीज. आता अजिबात काही बोलायचं नाही. नाही 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 नाही. महाजनी भाग्यवान आहात, मुलगा अमेरिकेला घेऊन जातोय. आणि हो कसं आहे महाजनी, इथे आल्यावर तुमची पद वाढणार आहे. सध्या कसं तुम्ही सेक्रेटरी आहात की नाही, इथं आल्यावर तुम्हाला अध्यक्ष आणि चेअरमन करून टाकतो. बरं, तुम्ही सगळे असेच गप्पा मारत बसा. मी छान खायला करते काहीतरी. मी करते ना. एक तू नाही, शांत राहा. आम्ही आहोत ना. बरं, अगदी. राधिका मॅम, आय एम सॉरी. कशाबद्दल? मी माझ्या आईबाबांच्या बाबतीत तुमच्याशी खूप चुकीचं बोललो. ठीक आहे. आणि हो, थँक्यू सो मच. आता थँक्स कशासाठी? मला माझ्या आईबाबांसोबतच इतकी छान फॅमिली दिल्याबद्दल. मी तुम्हाला त्या दिवशी म्हणालो होतो ना, मी कधीच प्रोफेशनल आणि पर्सनल गोष्टी एकत्र आणत नाही, पण माझ्या त्याच कॉन्सेप्टला छेद देत आपल्या पर्सनल स्पेसमध्ये एक प्रोफेशनल अनाउन्समेंट करणार आहे. अर्थात तुमची हरकत नसेल तर बोला ना. आपण ती डील फायनल करतोय. काय? थँक्स. अरे राधिकाचा फोन आला होता. हा, काय म्हणाली? म्हणजे गुलमोहर मध्येच आहे अजून का निघाली आहे? तिथून निघते म्हणाली, पण अचानक ती तिकडे का गेली ते काही मला बोलली नाही. तुला माहिती आहे तिकडे सगळं ठीक आहे ना? हा हो, काही म्हणजे काळजी वाटावी असं काही नाहीये मामा. तरी राधिकाची जरा काळजी वाटतेच रे. सकाळपासून तिचा मूड काय मला ठीक वाटला नाही, टेन्शन मध्ये होती. मम्मा, सकाळी खरं तर मी तुला सांगितलं नाही, पण काल घरी आल्यापासून ती जरा टेन्शन मध्ये. का? ते एक इंटरनॅशनल प्रोजेक्टचं डील तिला करायचं होतं, पण तिने त्याच्यावर साईन नाही केली आहे. कारण जो रिप्रेझेंटेटिव्ह त्या कंपनीचा आला होता तिच्याशी बोलायला, तो महाजनी काकांचा मुलगा होता. आणि त्याच्याशी बोलताना हे लक्षात आलं की तो काका काकूंचं नातं स्वीकारायला तयार नाही, किंवा आई वडील म्हणून त्याला त्यांची ओळखच दाखवायची नव्हती. हे काय राधाला पटलं नाही ऑब्व्हियसली. सो तिने त्या डीलवर साईन करायला नकार दिला. मग तसं तिचं बरोबरच आहे की रे. ज्यांना आपल्या आई वडिलांची काही कदर नाही त्यांना काही धडा हा शिकवलाच गेला पाहिजे. आता त्यालाही त्याच्या कंपनीला काही ना काही उत्तर हे द्यावंच लागणार. म्हणजे मम्मा, तुला खरंच तिचा हा निर्णय आवडलाय? सोन म्हणून मला तिचा अभिमान वाटलाच आणि मला ते पटलंही. हे बघ, प्रत्येक वेळेला फायद्या तोट्याचा विचार करून नाही चालत. थँक्यू मम्मा. खरंच मला जेव्हा तिने सगळं सांगितलं ना, तेव्हा मी पण ऑब्व्हियसली सपोर्टच केला तिला. पण डॅडला काही आवडलेलं नाहीये ते.
तो नाराज आहे तिच्यावर. डॅडला राधाचं हे वागणं अत्यंत अनप्रोफेशनल वाटतं. हा यश पण ना. मम्मा, तू आणि मी दोघंही ऍडजस्टेबल होत ग. मुळात समोरच्या व्यक्तीला थोडासा वेळ द्यायला हवा, आपण समजून घ्यायला हवं हे आपल्याला कळतं. पण डॅड माहितीये ना तुला, तो त्याच्या विचारांवर ठाम असतो. आणि अर्थात राधा पण तशीच आहे. ती तिच्या विचारांवर आणि तत्वांवर ठाम असते. त्यामुळे ह्या दोघांनाही सांभाळायचं खूप टेन्शन आलंय आता मला. तू काय एवढं टेन्शन घेतोयस? मग राधा आपल्या घरात नवीन आहे ना, सो आपण तिला सांभाळून घ्यायला पाहिजे ना. पण आता हा डॅड नाराज आहे तिच्यावर. आता मनातल्या मनात किती गैरसमज करून घेईल तिच्याबद्दल सांग. तू काळजी करू नकोस, यशची समजूत मी काढे. बैस, चहा घेऊन येते. येस, आता कसं सगळं जागच्या जागी दिसतंय, साफ दिसतंय सगळं. असंच पाहिजे. पंखे नुसार साफ केले पाहिजेत. ये चड्डी बनियान ले लो, ये चड्डी बनियान. मम्मा बरी आहेस ना? काय बोलतेस? काय बोलते काय, त्या केड्याची नक्कल करते. बघितलं ना कसं रुबाबात सगळं आपल्याला सांगून गेला ते काय काय करायचं ते. हो, तो हल्ली अति करायला लागलाय. हल्ली नाही, गॅरीला नोकरी लागली आहे ना, त्याचा माज ह्याला आलाय. नाही त्याचा माज उतरला ना तर बघ. मम्मा ते सगळं सोड ना आता. केड्यानी इतक्या 100 गोष्टी सांगितल्या होत्या, मला एकही आठवत नाही. तुला आठवतात का? हा, तो गॅऱ्याला आल्यावर हे करा आणि ते करा, गॅऱ्या आल्यावर ते करा. काय गॅऱ्या? हा ग, तेच ग. जावई बापू आले की असं करा आणि तसं करा. हा, त्याच्यापैकी एक आहे आता जेवण मांडून ठेवलं पाहिजे इथे आपल्याला. हो, इट्स टाइम तो लवकर 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 लवकर. राधिका बनहट्टी मॅडम, काय म्हणताय? मला उशीर होतोय, कशाला रस्ता अडवताय? नाही, तुझा रस्ता अडवायची काही मला हौस नाहीये. कारण मला माझा रस्ता सापडलाय आणि माझा त्या दिशेनं प्रवास सुद्धा सुरू झालाय. एव्हाना लक्षात आलं असेलच, चांगली नोकरी मिळाली आहे मला. अरे वा, खूप दिवसांनी तुमच्याबद्दल चांगली बातमी ऐकते. तुम्हाला खूप शुभेच्छा. जाऊ द्या. थांबा की, घाई काय? नाही, एवढ्या दिवसांनी भेटलाय तर जरा काही जुन्या गोष्टींना उजाळा देऊया. त्या दिवशी आई बाबांसमोर काय म्हणाली होतीस तू? की तुझ्या पास्टमुळे तुला कोणी नोकरी देणार नाही, कामावर कोणी ठेवून घेणार नाही. नाही, एवढंच काय, ते भीक मागून जगण्याची वेळ येईल म्हणाली होतीस ना? नाही, आता चांगली मोठ्या पदाची नोकरी मिळाली आहे मला. त्यामुळे आता बघ कसा मोठा होऊन दाखवतो मी तुला. हा, माझी तुमच्या बरोबर कधीच कॉम्पिटिशन नव्हती, पण तुमच्या पुरुषी अहंकारामुळे तुम्ही सतत माझ्या बरोबर कॉम्पिटिशन करत राहिला. पण नेहमी तुमच्या चुकीच्या निर्णयामुळे माझ्यासमोर हारलायत तुम्ही. पण आता हारणार नाहीये मी राधिका. आता तो ऑप्शनच नाहीये माझ्याकडे. आता तू बघच मी काय करून दाखवतो ते. तुम्हाला खूप शुभेच्छा. तुम्ही सुखानं जगा आणि मलाही जगू द्या. राधिका, यापुढे सुखानं फक्त मीच जगणार आहे. इतर कोणालाही सुखा सुखी जगूच देणार नाही.